मला ते पण सांगू शकता. आजच्या सेशन बद्दल काही कळालं असेल ते पण अनुभव शेअर करू शकता किंवा प्रश्न पण विचारू शकता. हा सर, सती म्हणजे काय? मी आता जस्ट 1-2 सेशन जॉईन केले, त्यामुळे मला त्याच काही आयडिया नाही. सतीचा विषय उद्या घेऊ आपण. ठीक आहे, धन्यवाद. तो उद्या 7वा अंग आहे, ते उद्या पाहू. प्रॅक्टिकल कशी प्रॅक्टिस करायची माझ्या दृष्टीनं. हे कुठं म्हणजे लिहिलेलं नाही का असंच करा असं नाही इतरत्र कुठे. कारण शेवटी कसं आहे की आपण काहीतरी प्रयोग केल्याशिवाय, करून पाहिल्याशिवाय आपल्याला ते सापडत नाही. आणि इथे मी जास्तीत जास्त अनुभवात बोलण्याचा प्रयत्न करतो. अभ्यास नाही, अभ्यास सांगत नाही. मी काय वाचलं, याच्यात ग्रंथात असं म्हटलं, असं नाही. ज्याचा आपल्याला उपयोग आहे जीवनात, खरोखर आपल्याला त्यात आपला प्रश्न सोडवता येईल, तेच आपण इथे चर्चा करूया. बाकी अभ्यास आता सगळ्यांचा आहे. अनेक लोक अभ्यास करतायत. सूत्र माहिती आहेत, बुद्ध माहिती आहे, धम्म माहिती आहे, संघ माहिती आहे, अगदी प्रतित्य समुत्पाद माहिती आहे, सगळं माहिती आहे, परंपरा माहिती आहे, सगळ्या गाथा पाठ आहेत, धम्मपद पाठ आहे, काहींचं माहिती आहे, अभिधम्म माहिती आहे. सगळं ॲडव्हान्स धम्म माहिती आहे, पुढचं माहिती आहे. त्यामुळे ज्ञानाची आता कमतरता नाही असं मला वाटतं. बरं, म्हणजे किमान किमान ज्ञान आहे लोकांकडे, आणि काहींकडे पुढचं ज्ञान आहे, ॲडव्हान्स ज्ञान आहे. अभिधम्म म्हणजे ॲडव्हान्स ज्ञान आहे. पण मुक्त कसं व्हायचं त्याचा उपयोग करून. म्हणजे गाडी आहे, पण त्याच्यात आपण बसत नाही. आपली बॉडी हीच आपली बॉडीमध्येच धम्म आहे. ही बॉडी हीच गाडी आहे, आणि तिला आपल्याला तिचा प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे आपला प्रश्न सोडवायचा आहे जीवनाचा. तो जर सोडवता येत नसेल तर नुसतं ज्ञान घेऊन काय करायचं? ते ओझं बनतंय उलट. म्हणून बुद्धांनी तीव्रत परामर्शला ओझं मानलेलं आहे, किंवा सत्काय दृष्टीला. मला खूप माहिती आहे, माझा खूप अभ्यास आहे, आणि मी खूप ध्यान करतो किंवा करते, आणि फार मोठमोठी शिबिरं केली, आणि खूप वाचन केलं, खूप पालीच्या परीक्षा दिल्या, खूप मी फिरले, खूप बौद्ध स्थळांना भेटी दिल्या. सगळं ठीक आहे, ते वाईट नाही. आपला प्रश्न सुटला का? ज्याच्यासाठी सगळं चाललंय ते होतंय का? ते नसेल होत, मग पुनर्विचार करावा लागतो, आपण काय करतो. खूप छान. आणि अमोल, तुम्ही येताय तीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सतीबद्दल जो प्रश्न पडलाय, कल्याण मित्र युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर डे 1 पासून आता हे किती 16वं सेशन आहे. तर 16 प्रवचन आहेत. तर त्या पहिल्या प्रवचनापासून तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. ते सगळे धम्म टॉक अटेंड करा, बघा, व्हिडिओज बघा, आणि तुम्हाला ती क्लिअरिटी येऊन जाईल. कारण त्याच्यामध्ये सविस्तर कमलवीर स्टार्ट टू एंड सतीच सांगतायत आपल्याला. त्यामुळं सती ओके ही सर. प्रॅक्टिस आहे. हं. सती ही साधना आहे, ओके, प्रॅक्टिस आहे. ठीक आहे सर. ते आपण लक्षात घेऊ. हा, म्हणजे तुम्हाला विषय आता यासाठी तुम्ही अचानक आले ना, काल 2 दिवसापासून येत आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासूनचे बघाल ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच क्लिअर होत जातील. कारण पहिल्या प्रवचनापासूनच त्याच्या विषय तोच आहे. म्हणजे जरी आपला विषय पुढे जात असला, पण आपण सतीला कायम ठेवूनच समोर चाललोय. म्हणजे कोणताच असं धम्म टॉक नाही की ज्याच्यामध्ये कमलवीर भान असणं किंवा सती काय असते याच्याबद्दल बोललेले नाहीये. सगळ्याच व्हिडिओमध्ये ते सगळं धम्म टॉक मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचंय? अनुभव किंवा प्रश्न असतील तर सांगू शकता. मला एक असं वाटतं की आज मला हे कळालं की स्नेहकरांना काहीतरी बोलायचं. हा, बोला हा बोला बोला. सर, हा कुठच्या युट्यूब चॅनलला तुमचे व्हिडिओ आहेत? नाव काय? मी त्या दिवशी ना चेक करत होते, पण मला सापडलेच नाही. माझा नंबर आहे का तुमच्याकडे? हो
हो हो. हा, मला व्हॉट्सअपला हाय पाठवा, मी लिंक पाठवतो. हे बघा, हे कल्याण मित्र नावाने जे नाव लिहिलंय ना, ते जरी युट्यूबला टाकलं तुम्ही, कल्याण मित्र आणि कमलवीर टाकलं, कल्याण मित्र आणि कमलवीर, तर व्हिडिओ येऊन जातील हे आपले. कारण 15 व्हिडिओ कमलवीरांचेच आहेत. ओके ओके. त्यामुळे त्या प्रत्येक व्हिडिओ त्यांचं नाव आणि कल्याण मित्र हे दोन्ही नाव आहेतच. आणि व्हॉट्सअपवर मी पण तुम्हाला सांगेन, म्हणजे व्हॉट्सअपवर मी पण लिंक पाठवेन. ठीक आहे, तर आणि मला काल मी पण डबल सरांचं सेशन ऐकलं. हम्म, काल बोला. सरांचं सेशन मी डबल ऐकलं. हा हा. आणि येतंय का ऐकायला? हो, येतं ना, येतं, क्लिअर येतं. मग ते माझे सर सॉरी मिस्टर आले, म्हणतात काय कोण सर आहे ते. तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकला. अच्छा. कारण हे म्हणतात म्हणजे शिक्षणाचे वेगळं, म्हणजे आपण जे धम्मांबद्दल ऐकतो हे हे जीवनावरती आहे तर खूप चांगलं. मग ते बेडरूम मध्ये जाऊन कानाला ब्लूटूथ लावून पूर्ण ऐकला. आणि छान. मग ते चर्चा करत होते माझ्याशी. हे चांगलं, खूप छान सांगितलं म्हणून धन्यवाद सर तुमचे. थँक्यू. साधू साधू साधू. हेच आहेत आपले एफर्ट्स, ते आपण जे प्रयत्न करतोय, कुठंतरी कोणीतरी धम्म ऐकतंय, कमलवीर एवढा वेळ आपल्याला देत आहेत, तर लाभ होणं हे महत्वाचं आहे. आणि होतोय ह्या इंटेन्शननेच आपण हे सगळं करतोय. जरी आज या ठिकाणी 10 ते 11 लोक असतील, पण 10-11 लोकांमुळे चर्चा चांगली होते, विषय चांगला पोहोचतो एकमेकांपर्यंत, पण बघणारे लोक हजारो आहेत. आज हे व्हिडिओ युट्यूबवर उद्या हजारो लोक बघतील आणि त्यांना याचा फायदा होणार आहे. ह्याच हेतूने आपण हे सगळं करतोय. मला जे आज काय आवडलं की जी आपलं जे शरीर आहे, म्हणजे आपण काय करतो, धम्म प्रॅक्टिस करणाऱ्या भरपूर लोकांना जर आपण बघितलं ना, तर कोणी शिबिराबद्दल बोलतं की माझे शिबिरच झाले नाही, शिबिरामध्ये गॅप पडला, किंवा आता आमच्या इथं शेजारी लेण्या आहेत, आम्ही त्या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी रन करतो की शून्यागारमध्ये ध्यान करायचं. तर होऊ शकतं की भविष्यात लोकांना असं वाटेल की चला आपण शून्यागारमध्ये ध्यान करू, म्हणजे त्या ठिकाणी शून्यागारची आसक्ती निर्माण झाली, कधी आपल्याला शिबिराची आसक्ती निर्माण झाली, कधी आपण अशा निसर्गरम्य ठिकाणी किंवा फॉरेस्ट ट्रेडिशनच्या जागेवर जाऊन ध्यान करू शकतो. तर कुठं ना कुठं आपल्याला ते लोकेशन, ती जागा, ते वातावरण याला आपण अटॅच होऊ शकतो की अरे मला तसं वातावरण असलं तर माझं अजून छान प्रॅक्टिस होईल. पण कमलवीर काय प्रयत्न करतायत माहितीये का, की जेवढं पण आतापर्यंत सगळे सेशन झाले त्याच्यामध्ये आपण स्वतःकडे येतो, आपल्या बॉडीकडे येतो. कारण आपली बॉडीच तिकडे जाणार आहे ना, आपलीच बॉडी तिकडे जाणार आहे, त्या शून्यागारमध्ये पण आपलीच बॉडी जाणार आहे, दुसऱ्या देशात पण आणि शिबिरामध्ये पण जाणार आहे. तिथेही तेच काम करायचंय, मग तोच फोकस आपण इथं का नाही ठेवायचा. आणि आजही मला वाटतं हे शेवटचं जे उदाहरण होतं जे कमलवीरांनी दिलं ते खूप सुंदर होतं, की गाडीत बसायचं म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय, आपल्याला सगळ्या गोष्टी शरीरात शरीरात शरीराच्या आतमध्ये कडे इमोशन, कडे नाही, आत. शरीराच्या आत हे इमोशन आहेत, विचार आहेत, सगळं आहेत. हे कसं ना, खूप सावकाश धम्म टॉक आहेत, पण ते इतके परिणामकारक आहे ना, की तीच गोष्ट जी आहे परत परत त्या ठिकाणी आपण येतो की आपला केंद्रबिंदू आपणच आहोत आणि आपण स्वतःच ते सेंटर सोडून बाहेर जात नाहीये. तर हे मला फार जास्त कळतंय, आवडतंय, आणि मला वाटतं की सगळ्यांना हे कळेल. जर शांत चित्ताने आपण हे ऐकलं तर सगळ्यांना याचा लाभ होईल. म्हणजे तर एक 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 ऍडिशनल गोष्ट बोलतो, फक्त एकच मुद्दा आहे. हा, आपल्या शरीराला, कायेला शून्यागार बनवा. आधी साधू साधू आधी साधू. खूप हा, छान. खूप खूप छान सुंदर. सेंटेन्स. त्याचीच गरज आहे आता सध्या. ते सीट पकडणे. खरंय त्याचा खरंय. आधी बसलं पाहिजे, त्याचा भाग बनलं पाहिजे, म्हणजे शून्यागार बनवा, मग कुठेही जा. साधू साधू. खूप सुंदर. अजून कोणाला काही बोलायचंय? प्रियंका बोला. मला बोलायचं आहे बोल सगळ्यांना. प्रिया. हो. म्हणजे कोणी बोलणार असेल तर ते बोलते, नाही तर मी, असं असतं ते माझं. त्यामुळे थांबली होती. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. जय भीम, नमो आज बुद्धाय. आजचे हे आपले 16वे पुष्प आणि ते कमलवीरांनी छानपैकी असे गुंफलेले आहेत. आजचा विषय होता सम्यक व्यायाम. आणि सम्यक व्यायामाविषयी सरांनी आपल्याला म्हणजे खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आज.
त्याच्यामध्ये जो मुद्दा म्हणजे मला सांगायचा आहे की सर जे म्हटले की ज्ञानाची कमतरता आता कमी नाहीये. म्हणजे आपण म्हणजे लोकांना कुठून ज्ञान मिळते हे म्हणजे चालूच असतं आणि ते म्हणजे असं नाही की बाबा मला इथूनच ज्ञान मिळाल्यानंतर बास. तर ते घेतच असतात आणि आतापर्यंत मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये मला कुठून ज्ञान मिळते म्हणजे ते आपण घेत राहतोय. परंतु खरं निब्बाण काय आहे ते काही अजून कळालं नव्हतं. म्हणजे मी एकच विपश्यना केली. म्हणजे आता मला पुढे जायचंय तर बाबा मी म्हणजे विहारात जाते, मी धम्माची पुस्तकं वाचते, मी शिबिरं करते किंवा मी विपश्यनेला जाते. म्हणजे आपण खूप प्रयत्न करत राहत असतो स्वतःसाठी. कशासाठी? तर बाबा माझं काहीतरी छान व्हावं, चांगलं व्हावं ह्याच्यासाठीच आपण हे करत असतो. परंतु हे करत असताना खरं निब्बाण काय आहे हे आपल्याला माहितीच नसतं. तर हे ह्या सेशनमधून म्हणजे पहिल्या सेशन पासून आपल्याला माहिती झाले की निब्बाणापर्यंत कसं पोहोचायचं. आणि आता तर जे सेंटेन्स तुम्ही म्हटलं की आपल्या शरीराला किंवा कायालाच तुम्ही शून्याकार बनवा. तर म्हणजे आजच्या सेशन मधलं हे मस्तच वाक्य मला फार आवडलं. म्हणजे असं मनाला ते असं लागलंच माझ्या असं मस्त मस्त खूप छान. खूप सुंदर झालं सेशन. मस्त. आपलं साधू. सगळं सगळं आपल्या जवळ आहे हा पण हे सांगणार कोणीतरी म्हणजे पाहिजे. आता म्हणजे माझ्यासाठी उशीरच आहे. जर अजून जर लवकर मिळाले असते तर खूप छान झालं असतं असं वाटतंय. पण ठीक आहे. आता जरी तुम्ही मला मिळालेत आणि हे आता मला समजलं तरी माझ्यासाठी म्हणजे खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. थँक यू सो मच. नथिंग टू डू, नो व्हेअर टू गो. सोपं. धम्म धम्म इतका सोपा आणि इतका सुंदर आणि इतका सहज आहे. तुमचं कमलवीर मला काय आवडतं की तुम्ही बुद्धांनी त्या काळामध्ये धम्म लोकांना जो सांगितला तो त्यांना दुःख मुक्तीसाठी सांगितला. तर तो किती सोपा करून सांगितला असणार आहे सोपा ना. तर होता. कमाल तीच आहे. आणि जेव्हा जेव्हा कमलवीरांना आपण ऐकतो ना तर तो सोपा आणि सरळ होत जातो. म्हणजे सिम्प्लिफाईड करून जे आहे ते सांगण्याची पद्धत आहे. तर सरगम पण तिचं मत सांगणार आहे की तिला कसं वाटलं आजचं सेशन. बोल. व्हिडिओ ऑफ आहे. इट्स तुमच्या सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. जय भीम, जय भीम. थँक्यू सो मच कमलवीर. आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि मी पर्सनली असं म्हणेल की म्हणजे कालच आमचं बोलणं झालं तर मी ह्यांना हेच म्हटलं की म्हणजे कमलवीर जे सांगतायत तर तो तो धम्मा आहे जो बाबासाहेबांना आम्हाला समजावा किंवा सगळ्या जनतेला समजावा असं अपेक्षित असणार आहे. तर तुम्ही जे सांगताय ते एवढं सोपं करून सांगताय तर रोज एक असं म्हणजे एक जाणीव निर्माण होते की आपण काय करतो, काय वागतो. एखादी घटना घडल्यावर आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात तर हे बघता येतं हम्म. आणि हे खूप सोप्या पद्धतीने बघता येतं. म्हणजे त्याला जागृती शब्द खूप मोठा होईल पण एक जाणीव जी आहे घटनांकडे बघण्याची किंवा अनुभवण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची ही अशी दिवसेंदिवस तुमच्या धम्म सांगण्यामुळे वाढत चाललेली आहे. छान छान. गुड. थँक्यू सो मच. जे जे जाणवतं त्याचंच भान म्हणजे जागृती आहे. आणि हो ती जागृती डेव्हलप होत जाणार. आणि हो संबद्ध म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. तर ते हो ते बघू. ते तर एवढं लांब आपण आपल्या जवळ आहे ते. म्हणून बुद्धांनी जे म्हटलंय ना की प्रत्येकामध्ये आहे ते बुद्धत्वाचं बीज आणि ते हो शोधावं लागतं. आणि त्याच्यासाठी इथे कनेक्ट व्हावं लागतं. ही कनेक्टिव्हिटी हा एक शब्द मी नेहमी वापरतो. स्वतःशी नेहमी कनेक्टेड असलं पाहिजे म्हणजे सतीमध्ये असलं पाहिजे. आणि सती पण एक शब्द नाही तो. एकच नाही ते त्याचे स्टेजेस आहेत. म्हणजे कायेत उतरा, जाणीवा, जिवंतपणा, फिलिंग ज्याला आपण वेदना म्हणतो. त्याच्यात सुख दुःख आहे ते जाणवल्यावर मग ह्याचं कारण काय तर ते चित्तात सापडतं. चित्तामध्ये लोभ द्वेष आहेत, पाहिजे नकोचा संघर्ष आहे, द्वंद्व आहे, ओढाताण आहे. हे जन्माबरोबरच आलेलं आहे ते. आणि त्याच्यानुसार आपलं डोकं खराब होतं. आपले विचार डिस्टर्ब होतात. त्याचा त्रास होतो. ते दुःख आहे. आणि हे जे सगळं आहे चाललेलं याचं इनपुट आपल्याला इंद्रियामधून मिळतं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आणि जे काही आधी झालं ते मेमरीमध्ये आहे. म्हणजे मेमरी, इंद्रिय, विचार, विषय, चित्त, डिस्टर्बन्स, सुखदुःख परिणाम हे सगळं या कायेमध्ये आहे. म्हणून कायेशी कसं कनेक्ट व्हायचं आणि कनेक्टेड राहायचं
हाच पहिला अभ्यास आहे. हम्म. याच्या बाहेर मला तर काही दिसत नाही, वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, काहीच कशाला कोणती बाहेर शोधायची हेच नाही ना, गरजच नाही ना. इथंच आहे सगळं. इथं श्वास चाललाय कायेमध्ये, शरीरामध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये, धडामध्ये चाललंय ते हालचाली. त्या मुवमेंट हा श्वासाचा आणि जाणीवेचा, जागृतीचा विषय आहे. तिथं शोध घ्यायचा सगळं, कुठं बाहेर नाही. आणि त्याच्या आधारे आपण आपली सती, त्याच्या आधारे सगळ्या सर्वांगामध्ये भिनली जाते, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत. आणि मग आपल्याला हे अस्तित्व कळतं, कायिक अस्तित्व. त्याला आपण कायानुसती म्हणतो. पण कायानुसती हा एकच विषय नाही, त्याच्यामध्ये वर्तन, बोलणं ते सगळंच येतं, हालचाली सगळ्यात. जे आपल्याला जाणवेल ते, त्याला नावं द्यायची गरज नाही, जे जाणवेल ते. मग सुख दुःख कळतं. मग मग सुख हा आपला प्रॉब्लेम नाही, आपला प्रॉब्लेम दुःख आहे. मग दुःखमुक्तीसाठी आपली त्याचं कारण शोधण्याची आपापच मन तिकडे वळतं, कारण त्यालाच मुक्ती. दुःख जर मनाला होतं तर मनच दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करतंय. परंतु ते त्याला जमत नाही, कारण त्याला सतीचा अभ्यास हा, तो व्यायाम हा त्याला करावा लागतो. कारण मुळात ते जे आहे मन, चित्त, हे अजागृत अवस्थेतच जन्माला आलंय, ज्याला सायकोलॉजी अनकॉन्शियस माइंड म्हणते. म्हणजे भान नाही. भान नसल्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. म्हणून अविद्येतून दुःख निर्माण होतं. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, दुःखापर्यंतचे जे 12 कडे आहेत, ते सगळं अज्ञानातूनच आहे. तर जेव्हा आपण आपल्यामध्ये उतरतो, तेव्हा हे अजागृत मन जागृत व्हायला सुरुवात होते, अजागृत चित्त जागृत व्हायला सुरुवात होते, जागृत काया वर्तन जागृतीच्या प्रकाशात येतात. आणि मग नॅचरली ती दुःखमुक्ती मिळायला सुरुवात होते. अविद्येतून जर दुःख आहे तर मग अविद्येचं रूपांतर विद्येत झालं. भानावर आल्यामुळं अविद्येचं रूपांतर जर विद्येत झालं, तर मग दुःखाचं रूपांतर दुःखमुक्तीमध्ये का नाही होणार? सरळ लॉजिक पण आहे, सरळ तर्क. पण तर्काने प्रश्न सुटत नाही, हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. ते उतरावं लागतं, सीटावर बसावं लागतं, चावी लावावी लागते, सगळं पाहावं लागतं, गिअर टाकावे लागतात आणि आत बसून प्रवास करावा लागतो. दुसऱ्याच्या गाडीत नाही बसायचं. आपण काय करतो, नेहमी कोणीतरी गुरु शोधतो, कोणीतरी मार्गदर्शक शोधतो, मग त्याच्यानुसार चालायला प्रयत्न करतो. पण ती त्याची समज आहे, त्याचं आहे ते. आणि पुन्हा त्याची गाडी कशी आहे त्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे परत. आहे ना, एखाद्या गाडीत प्रवास करतो आपण, आणि ती गाडी कशी आहे आणि तो ड्रायव्हर कसा आहे आणि कशी परिस्थिती आहे, त्याच्यावर आपण पोहोचू का नाही हे अवलंबून आहे. नाही तर मध्येच कुठं काय धडकलं, काय झालं, म्हणजे संपलं. म्हणून जी काही रिस्क घ्यायची, जी काही जबाबदारी घ्यायची, ती आपली आपण घ्यायची. आत्तदीप भव. स्वतःच उतरायचं, स्वतःच स्वतःला विषय बनवायचा. स्वतःच्या शून्यागारात या, स्वतःच्या गुहेत या. ही गुहाच आहे, सगळी गडबड आहे आतमध्ये, अंधारच आहे सगळा. गुहेत अंधार असतो ना, इथे अंधारच आहे, अज्ञानाचा अंधार आहे सगळा. मग तिथं सतीचा प्रकाश पडू द्या. मग ते काय आत काय बसले, आता आपण अजिंठ्याला गेलो, मग ते हे प्रकाश लावतात बघा, आर्थ काय ते चमकवतात असं. नाही तर आपली बॅटरी घेऊन आपण जातो, मग कळतं हा बुद्धाचे ह्या अँगलने असं दिसतंय, त्या अँगलने असं दिसतंय, बुद्धाचा चेहरा खालीहून असा दिसतो, आणि मग आजूबाजूला काय आहे ते. तसा हा सतीचा प्रकाश आतमध्ये असेल तर काय आहे आतमध्ये, आजूबाजूला आणि सगळं हाडामासामध्ये. तर काया म्हणजे सगळं आहे, काया म्हणजे जीवन आहे, आपलं जगणं आहे. त्यामुळं लाईटली घेऊ नका.
धम्म हा विषय लाईटली घेण्याचा नाही. धम्म लाईटली घेतला की आपण आपल्याला लाईटली घेतो आणि चालायचं नाही, नाही चालू द्यायचं. असं बाराला बुद्धांनी म्हटलं चालू दे तुझं काय करायचं, नाही. ही निसर्गाच्या विरुद्ध ही नैसर्गिक लढाई आहे. म्हणून महाराज आणि बुद्धाचं युद्ध आहे. आपलाच वाद आपणाशी. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपलाच वाद आपणाशी. आपल्याशीच वाद आहे तो, कोणाशी काय भांडण नाही. बुद्धाला बुद्ध म्हणायचे ना, जग माझ्याशी भांडतं, मी कोणाशी भांडत नाही. माझ्याशी का भांडतं जग? की मी सत्य बोलतो. जे लोक करत नाही ते करायला सांगतो, ते सत्य बोलतो. लोकांना भानावर नाही भानावर नसलेल्यांना जास्त राग येतो. हे ना, वेड्याला वेड्या म्हटलं त्याला तो जास्तच वेड्यासारखा करतो. तसं अज्ञानी माणसाला म्हटलं तुला काही कळत नाही, मग त्याला जास्त राग येतो. मग त्याला तसं बोलण्यापेक्षा त्याला कळल कसं हे पाहायचं. त्याचं नाव धम्मप्रचार आहे. लोकांच्या चुका काढत बसणं आणि उणिवा सांगणं, तो हे करतो आणि तो ते करतो, हे याचा काहीच उपयोग नाही. फायदा नाही करत बसायचं. जग हे असंच आहे. सगळ्याच पातळीवर लागू येते, इव्हन घरात सुद्धा आपल्या. उगीच त्याच्यावर तोंड टाकायचं. सासूने सुनेला म्हणायचं तू अशी, आणि सुनेला सासूला म्हणायचं तू अशी, नवऱ्यानं बायकोला म्हणायचं तू असा आणि तू तशी. त्याचा काहीच उपयोग नाही. समजून घ्या. समजून घेण्यासाठी स्वतःला समजून घ्या. संपलं. ज्याला स्वतःला समजून घेता येतं तो इतरांना समजून घेऊ शकतो. ज्याची स्वतःवर मैत्री आहे तो इतरांवर मैत्री करणार. ज्याला स्वतःचं दुःख समजलं त्याला दुसऱ्याचं दुःख समजतं. आणि मग पुढचं शिलाचरण वगैरे हे मग नॅचरली येत आहे. ते पठण करून नाही येत. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शिकलो आपण तर खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सम्यक व्यायाम, योग्य प्रयत्न केले पाहिजेत. काही नाही करायचं. कुठे घाव नाही घालत बसायचं, है ना. कारागीर, सुतार, लोहार किंवा सोनार, त्याच हळू मारतो तो पण बरोबर आकार येतोय त्याला, है ना. लोहाराचा घन सोनार नाही मारत आणि सोनाराचा ठोका लोहार नाही मारू शकत. जिथं जोरात पाहिजे तिथं जोरात आणि लाल असतानाच. आणि लाल म्हणजे आपण लालच आहे, तापलेलेच आहे. आतमध्ये ताप संताप सगळा आतमध्ये आहेच आहे. अजून तापायची गरज नाही. आधी ताप आहे ना, संताप आहे, चीड आहे, अस्वस्थता आहे, राग आहे. अजून काय तापवता? ताप दिसतो, सतीला ताप दिसतो. असो, म्हणजे कल्पना लांब लांब जाऊ शकतात. हे प्रत्यक्ष करायचं काम आहे. ओके. साधू साधू साधू. खूप छान कमलवीर. बोलायचं काही? नाही, थँक्यू. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. तर अजून कोणाला काही बोलायचंय? सर्वजण तुम्ही खूप म्हणजे धम्म एनर्जी धारण करणारे आहात. इतकं शांत चित्ताने आता झाले 1.5 तास झाले, आपल्याला 1.5 तास होतील. धम्म श्रवण करताय म्हणजे तुमच्या सगळ्यांचं पुण्यानुमोदन. की तुम्ही पण ते जाणवेल तुम्हाला की काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आपण आज या ठिकाणी सगळे एकत्र इतकं सुंदर धम्मश्रवण केलंय. तर आज कमलवीरांनी आपल्याला अतिशय सुंदर धम्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि भानावर आणायचं काम करतायत कमलवीर. आपल्याला स्वतःच्या संपर्कात आणतायत. तर याचंच आपण चिंतन करू आणि उद्याच्या सत्रासाठी आपण परत एकदा भेटू 7 ते 8 या वेळेमध्ये. आपण सगळे आलात, थँक्यू व्हेरी मच. आणि कमलवीर थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी शांतपणे ऐकलं. जय भीम, नमो बुद्धाय. जय थँक्यू भीम. सो मच. थँक्यू. जय भीम. नमः